श्री स्वामी समर्थ. मी रुपाली माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. आज वार बुधवार, आज दीप अमावस्या. मी आज ब्रह्ममुहूर्तावर उठले, आंघोळ वगैरे करून घेतली. त्यानंतर उंबरठा पूजन करायचं होतं. आज खूप काही कामे होते म्हणून आज पटकन म्हणलं पटकन कॉफी करावी. मी आईसाठी आणि माझ्यासाठी कॉफी टाकली. त्यात आमच्या कामवाल्या मावशी आल्या, त्यांच्यासाठी पण मी कॉफी टाकली. नंतर आम्ही तिघींनी एकत्र कॉफी घेतली आणि मला आज करायचा होता उंबरठा पूजन. त्यानंतर मी उंबरठा पुसून घेतला, स्वच्छ केला. हळदीमध्ये गोमूत्र गुलाबजल मिक्स करून घेतलं. उंबरठा पूजन करत असताना असं वाटलं की अगोदर कसं सण आले की एक्साइटमेंट राहायची, तशी आता राहिलीच नाही. आत्ताच्या जनरेशनला या गोष्टीची उत्सुकताच नाही. त्यानंतर मला नैवेद्याचा गुळाचा शिरा पण बनवायचा होता. तर पटपट आवरत होते मी. अशी सणवार येत राहिले ना तर खूप छान वाटतं, माणसाला करण्याची उत्सुकता पण येते. दिव्याची पूजा ही आयुष्यात मांगल्य समृद्धी आणते. दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे. त्यानंतर मी प्रसादाचा गुळाचा शिरा बनवायला विसरले. ते बनवायचा होता, तोपर्यंत म्हणलं पटकन आवरून घ्यावं. आज भरपूर कामे होती मला. त्यानंतर मी उंबरठा पूजन करत असताना रांगोळी वगैरे काढून घेतली खाली, आणि वरती पण उंबरठ्यावरती पण रांगोळी काढली. त्यानंतर दिवा धूप सगळं व्यवस्थित लावून घेतलं. त्यानंतर नमस्कार केला आणि चला उंबरठा पूजनानंतर असं छान खूप भारी प्रसन्न वाटतंय. त्यानंतर मला असं छान एक एनर्जी वाटली. मला नैवेद्यासाठी गुळाचा शिरा बनवायचा होता. त्यासाठी अगोदर मी पॅन घेतलंय, छोट्या पॅनमध्ये 1 ग्लास पाणी घेतलंय. 1 ग्लास पाण्यामध्ये 1 वाटी असा गूळ टाकलेला आहे वितळायला. छान उकळी येऊस्तोवर ठेवायचे बाजूला. एकीकडे ते कढई ठेवले. कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून छान रवा भाजून घेतले. त्यानंतर ड्रायफ्रूट्स भाजायचे होते, रवा काढून घेतले, ड्रायफ्रूट्स टाकले तुपामध्ये. छान 2 चमचे तुपामध्ये ड्रायफ्रूट छान तळून घेतले. ड्रायफ्रूट्स छान तळजेपर्यंत पिस्ता बदामचे काप, वेलची पूड त्यामध्येच ॲड केली. नंतर त्यामध्ये रवा ॲड केला. रवा छान भाजून घेतला. फक्त भाजून घ्यायचं. छान छान सुवास दरवळत होता. आणि इथे मी हे गुळाचं पाणी मध्ये ॲड करते. छान असं कमी गॅसच्या फ्लेममध्ये छान वाफवून घ्यायचं त्याला. असा झाला आपला शिरा. वरतून 2 चमचे तूप टाकायचं. छान तूप सुटजेपर्यंत छान कमी गॅसवरतीच ठेवायचे. चला, नैवेद्य तयार झालेला आहे. आता मी पूजा करणार आहे देवांची, आणि देवांची पूजा करते. दिवे सकाळी छान धुवून घेतलेले आहेत, उजळून घेतलेले आहेत. देव पण उजळून घेतलेत. आता मला पूजा करायची होती. चिमूटभर माती म्हणते मी होईन पंती, चिवटभर कापूस म्हणतो मी होईन वाती, थेंबर तेल म्हणतो मी होईन साती, थिनगी पेटताच फुलतील नव्या ज्योती, अशीच यासारखी फुलत जावो आपली नाती. दीप अमावस्येच्या सर्वांना लक्ष लक्ष पुन्हा एकदा शुभेच्छा. तर अशी झालेली आहे माझी पूजा. मी इथं आरती वगैरे करून घेतलेली आहे. त्यानंतर मला आज जायचं होतं पार्लरमध्ये, म्हणजे माझ्या स्टुडिओमध्ये.
आज स्टुडंटना हेअरस्टाईलची प्रॅक्टिस करायची होती. काल शिकवले होते त्यांना. एकमेकींवर करायची होती, कारण कस्टमर जेव्हा नसतात ना, तेव्हा रिकामं बसण्यापेक्षा असं एकमेकींवर हेअर कटची प्रॅक्टिस किंवा हेअरस्टाईलची प्रॅक्टिस केलेली कधीही चांगली. तेवढाच त्यांचं फिनिशिंग येते पुढच्या कामाला. त्यांना मेसी बन, मेसी पोनी या ट्रेंडिंग हेअरस्टाईल शिकवल्या. तर आज दिवसासाठी श्रावणातला शेवटचा दिवस होता, त्यामुळे आज पार्लरमध्ये खूप गर्दी होणार होती. हेअर कट पण होते आज. चला तर बाय, आजच्यासाठी एवढंच. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.